एका बाजूला शासन म्हणतं की दलित आदिवासीसाठी खूप योजना आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल, देशाचे पंतप्रधान असेल, गोरगरिबाचं बजेट पाहायला गेलं तर कोट्यावधीचे आकडे मोजता येईल एवढे आकडे आहेत, परंतु एक घरकुल किंवा एखाद्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी शासनाच्या बाजूला एकही रुपया देत नाही। आज या सावळीच्या गायरानामध्ये हे कुटुंब राहत असताना आजूबाजूच्या गावाच्या लोकांनी किंवा तिथल्या काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी हे घरदार जाळून हे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे। पारधी समाज ज्याही गावात राहण्याचा प्रयत्न करेल त्या ठिकाणी त्या गावातल्या आजूबाजूच्या लोक त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे। मग या समाजानं राहायचं तरी कुठं? आज एका बाजूला लेख पढाओ देश बेटी पढाओ बेटी बचावचा नारा देत असताना या बेटीचं आज घर उद्ध्वस्त झालं, प्रशासन याच्यावर काहीही करत नाही। म्हणून आमची एक जिल्हा प्रशासनाला माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये आपण यांचं पुनर्वसन करून कायमस्वरूपी मानवत असेल किंवा परभणी शहरामध्ये यांना जर पुनर्वसन केलं तर याचा येणारा काळ तरी यांचा गेला, परंतु यांच्या मुलाचा तरी काळ सुवर्ण येईल, यासाठी आज मी या सावळी या ठिकाणी भेट दिलेली आहे।